राज ठाकरे यांनी आज महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। राज ठाकरेंनी शिवतीर्थावरील सभेत ही घोषणा केली। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ते आणि छत्रपती संभाजीनगरचे आमदार संजय शिरसाटजी जोडलेले आहेत। शिरसाटजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। खरं तर राजकीय दृष्ट्या आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। राज ठाकरे यांनी एक अत्यंत मोठी अशी घोषणा केलेली आहे। राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केलाय। यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय? आज खऱ्या अर्थानं मी मनापासून खुश आहे। गेल्या 6 महिन्यापूर्वी मी जे काही बोललो होतो की राज साहेबांनी महायुतीत यावं, त्याचा आज ज्याला रिझल्ट म्हणता येईल तो रिझल्ट आज राज साहेबांनी दिला। गेल्या आठवड्यातही मी त्यांना भेटलो तर त्या टायमाला त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून असं वाटायचं की राज साहेब महायुतीमध्ये येतील, परंतु राज साहेब आहे जोपर्यंत घोषणा होत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य होतं। एक कुटुंबातला सदस्य, आम्ही बरोबर काम केलेलं आहे। शिवसेना प्रमुखाचे जेव्हा मराठवाड्यात दौरे व्हायचे त्यावेळेला त्यांच्या बरोबर प्रत्येक सभेला राज साहेब असायचे आणि अनाशे आम्हालाही तो योग आलेला आहे। आम्ही त्या सभेमध्ये त्यांच्या बरोबर सर्व दौऱ्यामध्ये असायचो। जे 45+ जो काही गणित मांडलं होतं महायुतीने, परंतु त्याच्यातही काही थोडी धाकधूक अशी असते, निवडणूक म्हणलं थोडी धाकधूक असते, परंतु राज साहेब आज आल्यामुळं आज त्या 45+ आकड्याला एक आगळं महत्व प्राप्त झालं। एक कॉन्फिडन्स ज्याला वाढणं म्हणतात ते राज साहेबांमुळे झालं। तुम्ही जर आता सभा पाहिली असेल, एकटा माणूस एवढी मोठी सभा स्वतःच्या ताकदीवर घेतोय, याला महत्व आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे डोळे त्या सभेकडे होते। मला वाटतं त्याचा आज खऱ्या अर्थानं आनंद आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांना झाला असावा आणि मला तर मनापासून आनंद झाला, कारण की त्यांचे माझे असलेले संबंध आज राज साहेबांबरोबर आता त्यांचे दरवाजे आमच्यासाठी उघडलेले आहेत। आम्ही कधीही जाऊ येऊ शकतो किंवा ते आमच्या बरोबर आता आमच्या दौऱ्यामध्ये असतील, याचा मला आनंद आहे। नक्कीच शिरसाटजी, खरं तर राज ठाकरे यांनी या दरम्यान महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। राज ठाकरे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देतील याची खात्री आपल्याला होती का? राज साहेब आहेत ते छोट्या मोठ्या तडजोडी करणं हा राज साहेबाचा स्वभाव नाही। मग याचं काय झालं, ती जागा कुठे गेली, याचं काय होईल, त्याचं काय होईल, या छोट्या गोष्टीमध्ये पडणारा नेता नाहीये तो। एकट्याच्या ताकदीवर इतकं वर्ष पक्ष चालवणं हे खायचं काम नाहीये, हे समजून घ्या। आणि पुन्हा कार्यकर्ता विदाऊट सत्तेचं आपल्या बरोबर टिकवणं, याला जे कसब लागतं, जे शिवसेना प्रमुखामध्ये तेच कसब राज साहेबांमध्ये आहे। म्हणून कार्यकर्ते त्यांच्यापासून कधी दूर गेले नाही आणि त्यांनी अत्यंत हिमतीने या महाराष्ट्राला दाखवून दिलं की पक्ष चालवायची ताकद या राज ठाकरेमध्ये आहे। म्हणून ह्या तडजोडी, राज्यसभा, MLC हा विषय त्यांच्यासाठी कधी छोटा विषय आहे। या विषयाकडे त्यांनी आज खऱ्या अर्थानं लक्ष दिलं नाही आणि दाखवून दिलं महाराष्ट्राला सत्तेपेक्षा आपला असलेला दबदबा किंवा आपले असलेलं पाठिंब्यानं जर काही महायुतीमध्ये चांगला परिणाम होत असेल, जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे, त्याला मी बिनशर्त पाठिंबा देऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध केलं। नक्कीच शिरसाटजी, खरं तर महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम होता। यामध्ये दक्षिण मुंबईच्या जागेचा वारंवार चर्चा होत होती। त्या ठिकाणी बाळा नांदगावकर हे उमेदवार असतील अशी चर्चा होती। मात्र आजच्या त्यांच्या या वक्तव्याच्या नंतर आता बाळा नांदगावकर यांच्या उमेदवारी संदर्भातल्या चर्चेला पूर्णविराम द्यायचा का, असं आपण समजायचं का? हे बघा, राज साहेबांनी विदाउट टर्म कंडिशन ज्याला म्हणतात बिनशर्त पाठिंबा दिला आहे, परंतु माझं असं मत आहे, माझं वैयक्तिक मत असं आहे की महायुतीच्या नेत्यांनी त्यांना आग्रह केला पाहिजे, महायुतीच्या नेत्यांनी त्यांना बोललं पाहिजे। ते आपल्या भूमिकेतून हटणार नाही हे जरी निश्चित असतं तरी आपण एखादं पाऊल पुढे टाकू नये असा त्याचा अर्थ होत नाही। म्हणून हा एक पर्याय असेल किंवा दुसरा कोणता पर्याय असेल, हा प्रस्ताव पुन्हा त्यांच्याकडे दिला पाहिजे, जेणेकरून त्यांनी या बोललंय म्हणून आपण स्वीकारलं असं न करता आपणही 2 पावलं पुढे जाऊन त्यांचं स्वागत त्या पद्धतीने केलं पाहिजे, ही माझी धारणा आहे। अगदी। मात्र याआधी जसं आपण म्हणालात की संजय शिरसाटजी, आपण याआधी राज ठाकरे यांच्या 2-3 दिवसापूर्वी भेटीला गेला होतात। आज त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलाय, हे नेमकं तेव्हाच ठरलं का? तेव्हा ठरलं नाही, राज साहेब मनातलं बोलत नाही, पण बॉडी लँग्वेज सांगत होती। जवळपास मी 1.5 तास त्यांच्याशी चर्चा करत होतो। अनेक विषयाशी त्यांच्याबरोबर माझी चर्चा झाली, अनेक विषय त्यांनी मला समजून सांगितले। फार दिल्लीच्या राजकारणापासून
गल्लीच्या राजकारणापर्यंत कशी दिशा चालू आहे राजकारण कोणत्या दिशेला चाललंय, भविष्यामध्ये काय होईल याचा सगळा अंदाज त्यांना होता. आणि ते असं पिक्चरचं जसं स्क्रिप्ट पुढे पुढे चालली त्या पद्धतीने पूर्ण राजकारणाचा आढावा त्यांनी माझ्यासमोर जेव्हा सांगितला तर मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की हा माणूस म्हणजे मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हणतात तिथून ते दिल्लीपर्यंत, गल्ली ते दिल्ली या सगळ्या राजकारणाचा किती गाढा अभ्यास करतो किंवा त्याची जाण ठेवतो. आणि त्यावेळेला त्यांच्याबद्दलचा असलेला आदर किंवा त्यांच्याबद्दलचं असलेलं माझं प्रेम ते आणखीन वाढलं. अगदी. शिरसाटजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.